हॅलो. हॅलो. शुभ सकाळ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आणि कसे आहात तुम्ही? हा, कसे आहात तुम्ही? हां. विसरलोच. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. अरे वा, अगं बाई. तर आता सकाळचे 12 मला वाजले. बी कळलं. सकाळचे म्हणजे 12 वाजले दुपारचे. मला व्हिडिओ कोण आली? इले गेले कडेवर. चलो आओ कडेवर. दिसत नाही ना मग मी असं कॅमेरा धरल्यावर. तर आता 12 वाजले आहेत. आम्ही चाललो आहे, ह्याची कटिंग करायची आहे. आणि तर चला मग बघूया आता विराजचं नवीन लुक कसं दिसतं. दाढी कटिंग वगैरे सगळं आता चेंज करायचं आहे. तर इकडे बघा मी हा ड्रेस घातला आहे. खूप छान आहे हे ड्रेसेस. तुम्हाला घ्यायचे असेल तर व्हिडिओच्या खाली लिंक आहे, घ्या बिंदास. इतके छान आहे टी शर्ट आणि अशा पॅन्टी. कुठेही गेलं ना बघा खूप छान वाटतात. असं बाहेर पण आपण घालू शकतो. चला 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 चला. चला गाडीवर जायचे. कोणत्या? कोणती गाडी आहे आपल्याकडे? एकच गाडी, टू व्हीलर एकच गाडी. तुला रस्ता नाही समजणार. चला सगळं बंद आहे ना. थांब 1 मिनटं पाहून घेते. गॅस बंद करून निघायचं कधी पण. बंद आहे. आणि तुम्हाला दाखवते हा. थांबा मी काय बनवलं. इकडे मी पुलाव बनवला आहे बघा. हे बघा पुलाव बनवला आहे. येताना चिकन आणणार आहे. आज चिकन आणि पुलाव. सकाळीच उठून पुलाव बनवून घेतला. म्हटलं आला का टाईम भेटणार नाही बनवायला. असं दाखवून दिलं तुम्हाला. तसं काय आम्ही सगळेच तुम्हाला दाखवते. चष्मा राहून गेला माझ्या आतमध्येच. नाही तुला काही नाही करायचं. आपका कुछ नाही करा नाही, उसके अंदर नाही डाल. चल सेफमध्ये छान करून घे. मी काहीच प्लॅन करून नव्हते आले की मी काही करणार होते केसांना. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुमचा हेअर खूपच डॅमेज झाला आहे, तुम्ही एक स्पा घ्या आणि नॉर्मली आयरन करून बघा केसांना तुम्हाला सूट होतं का नाही होतं स्ट्रेटनिंग. त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. तर म्हटलं ठीक आहे बघूया करून. मग म्हटलं चला करूया. आणि केलं. बघा तुम्ही पुढे काय माझी मिस्टर मला काय बोलले ते बघितल्यानंतर. क्या हुआ? थोड़ी देर और, आधा घंटा बस बेटा. ज़्यादा. हेअर स्पा झाल्यानंतर मी नॉर्मली आयरन करून घेतले आहे. मला फक्त बघायचं होतं की हे लुक मला सूट होतं का नाही. आणि हे फक्त 2-3 दिवस राहणार. वॉश केले का निघून जाणार. तर मग बघूया आता राहा पुढे. बाबा फार उशीर झाला आम्हाला यायला. खरंच ना. आज मला तर भाजी करची चिकन आणलं. मी ना फटाफट चिकन बनवते, विराजला जेवायला देते आणि मग आपण परत बोलूया तुमच्याशी. चला हां. पप्पा नाही आले अजून ऑफिसमध्ये. इथे यायच्या आधीच झालं पाहिजे. हां जाओ बेटा, जाओ जाओ. हेअर स्पा केल्यामुळे ना थोडं नरिशिंग आलं केसांमध्ये. ते सारखंच बघत होतो. असं वाटतं बघतच राहावा. माझे मिस्टर आले ना म्हणणार अजिबात चांगली दिसत नाही. तुम्ही त्यांचं आहे ना बोलणं ऐका. तर ते मला बघून काय म्हणतील म्हणून तू करू नको, परमनंट करू नको. त्यांचं बोलणं ऐका. मग आता ते येतील ऑफिसमधून. ए जाऊ नको बाल्कनीत, जाऊ नको. लाडूचे पप्पा आले. चला हाँ, और मैं सुबह देखा ये क्या करवाया क्या तेरी। नहीं ये टेम्पररी करवाया. स्पा करा के आयरन कराया. 3-4 दिन रहेगा बस. बहुत खराब लग रहा है। क्या बात कर रही? तो पहले वाला बाल ज्यादा अच्छा था। नहीं अच्छा क्या लग रहा क्या विराज? है. उसको तो पसंद आया. लाड़ू को भी पसंद आया. घुंघराला बाल अच्छा लगता है जी। मम्मी, ये करवाया आपने, कितना पतला कर दिया बाल उसने। पतला- मशीन चलाया उसने ढेर सारा। मम्मी, अरे मेरा 1 मिनट बाळा. ऐसे करो तो ऐसे. पापा देख. के. हाँ देखो देखो मस्त हुए एकदम. मना मुझे कर. नहीं अच्छा लगा। हाँ नहीं मुझे सुंदर लगा. घुंघराला बाल अच्छा लगता है जी। सुंदर. एक तो मुझे लोग सबसे 10-10 सुंदर हजार लगा. के लोग घुंघराला करवाते हैं। हाँ. मुझे सबसे और जिसका सुंदर. नेचुरल घुंघराला उसको तो ठीक कराना ही नहीं चाहिए। आपका नेचुरल घुंघराला लोग 10,000-15,000 देकर करवाते हैं, मालूम है आपको। घुंघराला नीचे का जाके कर्ल कराना। इधर उस दिन एक लड़की को देखा मैंने, बाल कटा रहा था। हाँ. मैंने सैलून वाले से पूछा भैया कितना लेते हैं इसका, तो बोला 15,000। हाँ. तो 15,000 करा रहे थे, आपका है तो आप सीधा करा रहे, उसी को ठीक कराते। घुंघराला है तो यहाँ नहीं रहता, नीचे में घुंघराला रहता। माधुरी दीक्षित का क्या है, यहाँ तक प्लेन है, उसका पूरा घुंघराला घुंघराला है, तो अच्छा लगता है। मतलब ये नहीं आपको पसंद आ रहा है ऐसे. नहीं. मतलब मैं फिर मैं वो करूँगी प्रोटीन ट्रीटमेंट. तो वो 1 साल के लिए ऐसे रहेगा ना फिर. ये तो 2-3 दिन वॉश करेंगे ना निकल जाएगा. मतलब ठीक है।
वो नहीं कराना था। नहीं करा ना? क्या जी इतना अच्छा लग रहा है? विराज भी बोला मम्मी बहुत अच्छा लग रहा है। मुझे नहीं अच्छा लगा। हाँ मुझे नहीं अच्छा लगा। नहीं अच्छा लगा? मम्मी मुझे सबसे सुंदर लग रहा है। आपको भी पसंद आया ना? लाडो को पसंद आया तो आप ऐसे कैसे बात कर रहे? लाडो बोल रहे मम्मी सुंदर लग रहा है। मुझे नहीं अच्छा लगा, मुझे नहीं पसंद आया। मैं पहली बार लग रही हूँ, मुझे सुंदर लग रहा है। हाँ पहली बार लग रही हूँ, सुंदर लग रहा है। आप अगर सही में सुंदर लग रहे होते ना तो लाडो बोलती बहुत खराब लग रही है, जान लो। हटो। विराज काकांना राजवल नाही आवडलं. जाऊ दे आता. हा काय बोलू शकतो? तू खरं सांग तुला काय वाटते? मला आवडले खूप. हाँ आवडलं. विराज को बहुत पसंद आया जी. वो बोलता बहुत अच्छे लग रहे हैं मम्मी, एकदम स्टैंडर्ड लग रहे हैं. मम्मी मुझे बहुत सुंदर लगा, हाँ बहुत सुंदर है। सुंदर लग रहा है ना? चल. तू चल। पापा को बोल ना. अच्छा लग. और पता है मेरा तेरा लस मुझे चल चल लो। नको ना रे असं नको बोलत जाऊ ना रे. हां. आता माझं डोकं फार गरम झालं. मला समजायला मी काय करू. तर इकडे आता मी केसांचं काहीच करणार नाही आहे, जसं आहे तसंच ठेवणार आहे. 2-3 दिवसांनी वॉश करणार. इकडे चिकन बनवलं आहे आणि ही जी कढई आहे ना ही तुम्हाला मी आधी पण दाखवली होती. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. मी जास्त वापरत नाही, मोठी असल्या कारणाने. याच्यामध्ये छोटे पण साईज भेटती. खूप छान आहे. बिग बॉसमध्ये हीच कढई वापरतात, तुम्हाला माहिती आहे का? तर घ्या बिंदास, छान आहे. आणि बरं झालं मसाला वाटून ठेवलेला असतो. पटकन कसं आहे ना भाजी होती आणि मग त्याच्यानंतर भाजी वगैरे केली. खूप छान झाली चिकनची भाजी. सगळ्यात पहिले दिलं विराजा जेवायला, कारण की ना हे तुम्हाला फक्त 10-15 मिनटाचा व्हिडिओ दिसतो, पण अक्षरशः 2 तास गेले आम्ही तिथे ते करायला. ग्रेजुएशन में एडमिशन का वहाँ का क्राइटेरिया 98 इससे कम में जेएनयू में एडमिशन नहीं होता है किसी में, सिर्फ ग्रेजुएशन में. वैसे लड़के इंजीनियरिंग का एग्जाम देंगे तो क्या तुम तैयार हो 98 वाले को पार करने के लिए? जिनको मैथ में 98 आएगा, साइंस में 98 आएगा, वो इंजीनियरिंग का एग्जाम देंगे तुम्हारे साथ. तो क्या तुम रेडी हो उनके साथ टक्कर लेने के लिए? उनको इसी साल तुम्हारे साथ आएगा 12वीं में 98-99, और वो लोग एग्जाम देंगे आईआईटी का इंजीनियरिंग का. तो तुमको वहाँ उससे टक्कर लेना है जाके. अगर तुम वहाँ की तैयारी नहीं कर रहे हो तो तुम अपने साथ नाइंसाफी कर रहे हो. किताब वही है, क्वेश्चन पेपर वही है. एक ही क्वेश्चन पेपर तुमको भी मिलेगा, मुझे भी मिलेगा. मैंने 98 लाया, 99 लाया, तुमको नहीं आया, 50 आया, 60 आया. क्यों? किताब वही था, क्लास वही था, तुमको क्यों कम आया? तुमने खुद के साथ नाइंसाफी करोगे आगे जाके. तुम्हारी टक्कर 98% वाले से होने वाली इंजीनियरिंग में, और खेला हूँ उसमें मैं टॉप किया हूँ. अब मेरे साथ की लड़की लोग इसमें है, DRDO में है. मैं आज पिन करूँ तो आज वो लोग, उसका भी नाम एक लड़के नाम अनिता ही है. हाँ हाँ, तो उस समय की मेरी फ्रेंड लोग इंजीनियरिंग आज DRDO में है, इसरो में, सब साइंटिस्ट लोग हैं. तभी बात नहीं करते ना आप किसी से. मैं हूँ नहीं, फेसबुक इन सब पे नहीं हूँ ना मैं. हाँ हाँ मैं था एकदम 10 साल पहले तो. काका ना इंस्टाला आहे ना फेसबुकला आहे ना काका सिर्फ न्यूज बघतात. नॉलेज काका नॉलेज घेतात फक्त. देखो एक समय टाइमपास नाही करत काका कधीच. आणि जेवढा टाइम भेटेल तेवढा लाडू संग खेळतात. परिवार, तुम्हारा समय कहाँ जाना चाहिए ये तुम खुद डिसाइड करो. कि कोई स्टूडेंट है 12th का, उसका समय कहाँ जाना चाहिए. ठीक है, अगर कोई जॉब करता है बंदा, फैमिली वाला है, तो उसका क्या होना चाहिए? जॉब करो, जॉब के बाद अपने बच्चे को समय दो. उसके अलावा मैं अभी जाकर रोड पे बैठ जाऊँ तफरी पे, शाम में 5 घंटे जाके आवारा गर्दी करूँ, तो ये मेरे फैमिली का टाइम मारा जाएगा जॉब के बाद. वो टाइम मुझे मेरी फैमिली को देना है, बच्चों को देना है. तुम भी सोचो, कोई पारिवारिक आदमी है, जॉब कर रहा है, प्लस उसका परिवार है, बच्चा है, उसका समय कहाँ जाना चाहिए? जॉब में 9 घंटे, उसका जो समय बच रहा है अपने बच्चों को दीजिए. सिंपल सा लॉजिक है. अब वीक में कभी होगा या महीने में एक बार हुआ तो 1 घंटा जाके फ्रेंड लोग से मिल लीजिए. यही है. स्टूडेंट लाइफ में सिर्फ पढ़ाई करनी है आपको. ठीक है, वीक में कभी हुआ, महीने में कभी हुआ तो हाँ फैमिली के साथ मिल जुलिए. 12th तो लास्ट है तुम्हारा. अब जो तुम जहाँ पहुँचे हो ये तुम्हारी लास्ट पढ़ाई है. या तो इसके आगे तुम पढ़ोगे या नहीं पढ़ोगे, लास्ट है. ये तुम्हारा लास्ट है. इसमें तुम्हारी मार्क्स नहीं आए 80% तो तुम आगे पढ़ोगे या नहीं पढ़ोगे, ये डिसाइड होगा यहाँ. मैं इसको बहुत बार समझाती, वो अभी सुन लेगा फिर बाद में भूल ये कर दिमाग से निकाल देता है. यही गलती की थी. साहिल ने पण तेच नाही केलं, नाही ऐकत ते डोक्यात काढतात ते. 80% नंबर मैथ साइंस में नहीं आया, ठीक है, क्योंकि तुमको अगर 80% नहीं आया तो तुम कंपटीशन का एग्जाम नहीं निकाल पाओगे, कोई भी नहीं. तुमको समझ ही नहीं आएगा क्वेश्चन का पेपर, ना IIT का समझ में आएगा, ना कंपटीशन के एग्जाम का समझ में आएगा. ठीक है, तो तुम 10 साल बैठे रहोगे, एग्जाम देते रहोगे इंजीनियरिंग के कंपटीशन में, तुम्हारा एडमिशन ही नहीं होगा. ये तुम्हारा लास्ट पढ़ाई है. ये तुम्हारा मार्क्स डिसाइड करेगा आगे पढ़ोगे कि नहीं पढ़ोगे. मम्मी आज रात होगी कि नहीं? हाँ आज रात होगी. आप चिकन खाओ. चलो पहले आप खा नहीं रही हो बेटा. अब मुझे तो सॉरी बोला, आपने कितने बार डांटा मुझे. समझ गई थी, समझ गई. समझ गई, ठीक आहे खा. बघ कसं झालं.
किती पटापट पटकन केलं बाबा, एवढा उशीर झाला आज खरंच. काही नाही काही नाही. भूक लागली ना, आपण पोट भर. पोटभर जेवत. आओ जी बैठिए. बोर हो रहा है क्या? क्या? कलकत्ता जाना है, अभी बोर हो रहा है. इसका तो कलकत्ता टिकी गड़ा हुआ है. हाँ भैया मुझे कोलकाता पसंद आहे ना. हाँ पसंद आहे कोलकाता. इसके आहेत का व्हिडिओमध्ये. तर आता रात्रीचे 10 वाजले आहे. इकडे बघा आमच्या विराजने आज बोलणे खाल्ले आहे, कारण की त्यांनी कटिंग केली का नाही केली काहीच समजत नाही आहे. हे बघा, त्याला ते आवडतात पण ते मला आवडत नाही आहे आणि तो माझं ऐकत नाही. त्याला म्हणलं होतं मी वरची केस बारीक कर एकदम, त्यांनी नाही केले. त्याने फक्त साईडला कट केले. ते माझ्या नवऱ्याला पण आवडले नाही. त्याला कोण सांगाल, तुम्ही सांगा तुमचं ऐकतो का बघा. माझं तर नाही ऐकत तो. मस्त लग रहा आपको. मेरा बाल अच्छा लग रहा है ना. सुंदर है. हां, आणि मी जे हे केलं हे गती आई है वाला. बोलू दे मला. तर हे जे आहे हे 2-3 दिवसच राहणार आहे. मी असं करून बघितलं की ते मला सूट होतं का नाही होतं मला, कारण की परमनंट जे मी करणार होते ना 1 वर्षाचं, तर माझे मिस्टर नको म्हणत आहे. त्यांना नाही आवडत. त्यांना जे कर्ल्स आहे तेच आवडतात. पण तुम्हाला आवडते का मला ह्याच्यावर तर नक्की नक्की कमेंट करा की हां अनिता असे केस तू राहू दे, सूट होतात ते आणि तू कर, तरच मी करल, नाहीतर मी नाही करणार. आणि विराज म्हणतो मम्मी खरंच लय छान दिसतं आणि लय चांगलं वाटतंय ना विराज. भारी दिसतं एकदम. विराजला खूप आवडले पण मला खूप आवडले. काकांना नाही आवडले ना. तर म्हणतो मला मम्मी लय छान दिसते, असेच कर केस. चला मग. मुझे हेलो शुभ सकाळ कैसे अगं आहात. रात्रीचे 11 वाजले. हेलो अभि गुड नाईट. हेलो शुभ सकाळ कैसे आहात तुम्ही. जी मस्त. अगं रात्रीचे 11 वाजले रात्रीचे. गुड नाईट बोलायचं, गुड नाईट. तर चला मग बाय.